गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला नागपूर ते नागभीड रेल्वे मार्गातील अडथळा अखेर दूर झालाय। उमरेड, पवनी, करांडला अभयारण्यातून जात असलेल्या या रेल्वे मार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिल्याने नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा रेल्वे मार्ग पुढील 6 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे। नागपूर ते नागभीड या 106.2 किलोमीटर नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतरण करण्यात येत आहे। नागपूर ते उमरेड पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु उमरेड ते नागभीड या दरम्यानचे काम ठप्प आहे। यापैकी 16 किलोमीटरचा रेल्वे मार्ग उमरेड, पवनी, करांडला अभयारण्यातून जात आहे। त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या मान्यतेसाठी प्रारंभी राज्य वन्यजीव मंडळ आणि भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या कसोटीतून जावे लागले। त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने 5 महिन्यांपासून निर्णय घेतला नाही। त्यानंतर 7 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेण्यात आला। त्यात उपशमन योजनांच्या सूचनेसह रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली। या मार्गावरील 3 ठिकाणे अतिशय संवेदनशील आहे। येथे वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी 7 भुयारी मार्ग उभारण्याची सूचना करण्यात आली आहे। त्या भुयारी मार्गाची सरासरी लांबी 188 मीटर ते 770 मीटर एवढी ठेवावी लागणार आहे। तसेच विद्यमान 22 रेल्वे क्रॉसिंग आणि पूल उभारावे लागणार आहेत। वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी त्यांचा आकार 2.653 मीटर ते 5 मीटर असावे असे बंधन आहे।